बाळ आमचे इमानदार बघायला मिळत आहेत। मग ते आमच्या वैती समाज असो आमच्या पंचायत असो, एक कोणाची घराची चावी सापडलाय, कोणाची असेल तो ओळख पटवून घेऊन जा। कोणत्या त्या स्टँडला भेटलाय? ओके, कोणाची चावी असेल तर घेऊन जायचंय। ओके, बघा चावीचा मालक देखील मिळालाय। मोबाईल हरवलाय, तो मोबाईल देखील प्रामाणिकपणे मिळालाय। म्हणजे एक प्रामाणिक गाव अशी एक मोठी पावती या पंचाळी गावाला मिळालाय। आणि खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। एक क्लास दर्जेदार स्पर्धा इथे पाहायला मिळाले आणि तारापूरचं मी कौतुक करेल, बॅक टू बॅक सलग दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकते। हॅलो अंकुश भोईर, अंकुश बघा श्रीशा सौरभ भोईर ही छोटी मुलगी उभी आहे, हा रेकॉर्ड आहे। एकदा क्रिकेटपटूला टाळ्या सांगतो की बघा रात्रीच्या 3 वाजेपर्यंत हिने मॅच चालली, हिची पप्पा आणि मम्मीला खांद्यावर घेऊन नाचत होते। जोरदार टाळ्या श्रीशासाठी असायला पाहिजे। बघा या स्पर्धेचे विक्रम निश्चितच हे देखील एक माझ्या हृदयाला असतात, जिथे जे जायचं की एक छोटीशी बाळ जिने रात्री 2:40 पर्यंत मॅचचा आनंद लुटलाय, ते फक्त पंचाळी आणि पंचाळीमध्येच बघायला मिळालंय। बेटा काय बोलते तू? ओ पप्पा मम्मी काय सांगते? हॅलो हॅलो बोल बेटा मम्मी। पप्पा पप्पा मम्मी मी नवीन दिसतोय म्हणून हे वाटतंय। अतिशय पाटील नेटवर्क त्यांचं कौतुक करायला पाहिजे। समालोचनाचं होते वाद्य, पण ज्यांनी चांगलं चित्रीकरण केलं त्याचं पोसायला पाहिजे। आणि हा जो तुम्हाला कॅमेरामॅन बघायला मिळतोय ना ताई, हा बाहडोली गावाचं जांबूचं गाव। बाहडोलीमध्ये गेल्यात का खूप जांबू बघायला मिळते। असा कडूसाठी एकदा जोरदार टाळ्या असू दे, या कॅमेरामॅनसाठी टाळ्या मारायचा आहे। अप्रतिम काम केलं मागील 3 दिवसापासून बाहडोली सारख्या एका दुर्गम भागातून येताना। आता बाहडोली गाव दुर्गम नाही आहे, तिथून तुम्हाला मोठमोठे पूल बघायला मिळतात। सफळ मार्गे तुम्ही दैसरच्या मार्गे कुठे कुठे जाऊ शकतात। आणि समालोचन एकदम चांगलं झालंय। दीपक संके दादा म्हणजे साहेब यांच्यासाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजे। एवढं चांगलं समालोचन करतात की सगळ्यांची मनं जिंकून घेतात। बायकांचं, पोरांचं, आजोबाचं, दादाचं, सगळ्यांचं असं मन जिंकणारे म्हणजे दीपक दादा संखे। पूर्ण टाळ्या झाल्या पाहिजे। जय साईराम। थँक्यू थँक्यू, तुमचंच प्रेम आहे, असं काही नाही। फक्त मी कधी अंडरआर्मची कॉमेंट्री करत नव्हतं, सांगतो बघा। फक्त आतेशने मला गेल्या वर्षी इन्व्हाइट केलं बघा, गेल्या वर्षी आतेशने इन्व्हाइट केलं, मी अंडरआर्मची कॉमेंट्री केली आणि त्या दिवशी अक्षरशः लोक प्रेमात पडले आणि प्रत्येक लोक बोलायला लागले। क्या गली में फिर चांद निकला, साकिर मुल्ला बिल्कुल चांद की तरह बिखर के आया। 2 चांद निकले, एक उजाला दिखाया अक्षय ने दिन में और अंधेरे में साकिर मुल्ला ने बताया। दोनों के लिए काबिल तारीफ होना चाहिए। बहुत ही बेहतर मैच। जैसे कह रहे धरती के सूरज और चांद दोनों मिले, आपल्याला सूर्य आणि चंद्र दोन्ही बघायला मिळाले। एका साईडला धगधगता अक्षय बघितला आणि एका साईडला रात्रीच्या प्रकाशामध्ये आपण पाहिला। माझ्या समालोचनामध्ये सांगतो की सकाळी जो असतो तो उजेड असतोय आणि रात्रीच्या मॅचच्या प्रकाशात असतात। बऱ्याचदा समोर सांगितलं की आम्ही सकाळच्या उजेडामध्ये मॅच करतो, चुकीचं आहे। उजेड हा सूर्याचा असतो, प्रकाश हा चंद्राचा असतो, पण रात्रीचं जे जे दिसते ते प्रकाशामध्ये असते। यस, बघा कशा पद्धतीने बघायला मिळते। संस्कृती बघू नका, पण खरोखरच मी पंचाळी गावच्या प्रेमात पडले। नाव ऐकून होतो लहानपणी, या जेव्हा शिवाजी चौक पालघर, डहाणू पालघर, वरोड पालघर, मामाचं मासवण गाव माझं जायचं मी, तेव्हा बघायचं फक्त बसते जायचं। नंतर बाकी घरोघरी दारी गाड्या आल्या, डमडम आल्या वगैरे, पण तेव्हा बघायचो। आणि तुमचं गाव गणपतीसाठी फेमस जास्त होतं, कारण आगवणचं गणपती फेमस होतं, पण आगवणला जायचं कुठून बऱ्याचशा लोकांना माहिती नसायचं। मग पंचाळीमध्ये या उजव्या साईडला टर्न बसले, टर्नपासून 2 किलोमीटर तुम्ही गेला की तुम्हाला गाव बघायला मिळते। आणि खऱ्या अर्थाने तुमचा समाज जर म्हटला, कोळी समाजामध्ये आगरी कोळी, मांगेला कोळी आणि वैती कोळी, ह्या कोळ्यांची जी धार्मिक भावना आहे त्याचं कोण पुस्तकन करू शकत नाही। कारण तुमच्याकडे जी देही बोली आहे, तुमच्याकडे जी दैवी शक्ती आहे आणि तुमच्याकडे लोकांची अधोघात प्रेम करण्याची शक्ती आहे, ती परमेश्वर प्रत्येकाच्या समाजाला देत नाही आहे। आगरी ॲग्रेसिव्ह आहे, पण तुम्ही आणि कोळी हे खूप भावनिक आहात, खूप भावनिक आहात, नो डाऊट। चला, अतिशय सुंदर चोखपणे काम पाडलं जात आहे। यूट्यूबच्या माध्यमातून सोपं होते, कारण तुम्हाला सगळं बॅरिकेड बघायला मिळते। 1 विकेट 10 पॉईंट, म्हणजे कोण टॉप 4 आहे, किती धावा कोणी काढल्यात, कोणी किती विकेट केल्यात। पण तेवढंच कौतुक मी आदरणीय हेमंत म्हात्रे, तुम्ही देखील मंचावरती यायचं आहे।
काय सुरेख 4 दिवस तुम्ही केलाय. जयंत दादा तरे यायचे. जयंत दादा तरेला पाहिलेत ना तर तुम्ही आपले गायक बघू शकता. बघा त्यांची कॉफी आणि त्यांची बघा. ओळखा कोणते गायक असतील बघा. सांगा त्याचे हेअरस्टाईल बघा. सांगा त्यांच्याबरोबर कोणते गायक असतील. यास राईट. जगदीश पाडची डुप्लिकेट. मी त्यांना वाटलं की जगदीश पाटील आलेत का. मग शेवटी बघितलं बाबा कुठे गावचे दिसतात. अंकुशजी या कशासाठी नाराज होता. खूप चांगलं काम केलं आपण. मोठ्या मोठ्या संघाला पराभूत केलात. एक देखील अशी स्पर्धा नाही की तुम्ही ट्रॉफ्या जिंकलेल्या नाही आहेत. चला मी विनंती करील ग्रामपंचायत सदस्य नैना म्हात्रे आपण या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. बघा कारण आता ग्रामपंचायत 5 वर्षाचा कालावधी तुमच्याकडे आहेत. 5 वर्ष आपण करणार आहोत. पण या स्पर्धेबद्दल एकंदरीत 4 दिवस तुम्ही किती मजा लुटल्यात. तुम्ही आल्यामुळे आम्हाला शक्ती मिळाली. हा बोला सांगा ना की साखर खेळला म्हणून आम्ही सांगा मॅडम कसं वाटतं. टुर्नामेंट कशी वाटली. 4 दिवस कुणीच सामने केले नाही. आमच्या मुलांनी वन मॅन शोनी 4 दिवस सामने केले म्हणून त्यांचे खरोखर खूपच धन्यवाद. आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरोखर हा स्टेज मिळतो दरवर्षी आणि ते आम्हाला आवर्जून इकडे बोलवतात. म्हणून वन मॅन शोचे खरोखर मनापासून खूप 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 धन्यवाद. थोडंसं नर्वसनेस का दिसतं मी सांगू का. कारण पंचायला सवय होती कुठे मॅच झाली की ट्रॉफी आणायची. एवढे वर्ष तुम्ही गेलात. काही नियमावली लावली. एकाच ग्रामपंचायतीने तुमचे खेळाडू आहेत त्यांना खेळायला मिळालं नाही. ते पहाटे ते भांडतील त्यात काय मी बोलू शकत नाही. पण तुम्हाला सवय होती गावातला संघ गेला की पहाटे ट्रॉफी येणारच. ती सवय लागली आणि माणसाला अंगगुण सवय असते. जसे एखाद्याला असते रविवार असते घरी मुलीला माहिती असते आज माझी माई चिकन बनवणार. बाबा लेट येणार म्हणजे जिलेबी फाफड सकाळी आणणार. तशा पद्धतीत इकडे बघायला मिळते. आणि निश्चितच तुमच्या जेवणवाल्याचं कौतुक करायला पाहिजे. काय क्लास जेवण दिलं आहे. लग्नाच्या पार्टीपेक्षा बघा कलेजी फ्राय मुशीचा खिमा कधी चिकन किंवा मच्छी अशी कुठे मिळत नसते. व्हरायटीज मिळायच्या. एकदा जोरदार असायला पाहिजे. काय सोय केली आमचे कॉमेंटेटर आमचे अंपायर आमची टेक्निकल कमिटी. निश्चितच आतापर्यंत सर्वप्रथम मी ओव्हर मॅच देखील खूप केलं आहे. पण ज्या पद्धतीने वडकूंची सोय होती तशा पद्धती सोय बघायला मिळते. वडकूनला आम्ही गेलो गुरुवारी वालाची भाजी बघायची. पहिल्या दिवशी चिंबोऱ्या मग बोय माशी मग कोणबी मग मटण अशा पद्धतीचं केलं आहे. तिथे गोट्या अंपायर आला होता. आणि 6 वर्षापूर्वी डहाणूला वडकूनला 1 लाखाची विशाल नांदसकर ही स्पर्धा झाली होती. मी आणि चिराग होतो. आपला पूर्वी चिराग करायचा चिराग तामोरे. आता तो सी लाईव्ह मध्ये बघायला मिळतो. त्यांनी ते समालोचन केलं होतं. साकिर मुला क्या बढ़िया है यार आपके नाम का ही जलवा है और एक इसके पीछे जाएंगे तो फिर अक्कू है. मुझे अक्कू काय कोण मुलगी आहे का. अक्कू नाही अक्षय नावाचा प्राणी आहे. हे बघा हा व्हॉट्सअपवर मेसेज आहे. खोटं सांगणार नाही. बघा वेर इज अक्कू. मग त्यांना दिलवाडीचा निलेश पाटीलचा खेळाडू मग आठवण करून दिली. 12 चेंडूत 47 धावा काढणार तोच तो फलंदाज बघायला मिळतो. एकदा अक्कूसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. क्लास फलंदाजी केलाय अप्रतिम. असं लांबून जर तुम्ही पाहिलं तर असं वाटतं ऑस्ट्रेलियावरून किंवा इंग्लंडवरून. कारण केसर जरा कलरिंग केलं आहे. कारण हल्ली काय 10 रुपयाचे 20 रुपये डिमांड त्याचं मेहंदी आणायचं. मी देखील काय बघा ना करतोय पण डाग पडतं मग करून राहिलो घाम पडतंय. पण शेवटी आरशात बघितल्यावर कळतं की आपलं वय किती झालंय ते. बघा आता माझ्या क्षेत्रक्षकांना कळलं की तरुण मुलं उडी मारू शकतात. आपण मारला की दुसऱ्याची कंबर पकडायला लागते. मग घरातून साधा हो अजून खेळायला जातील की नाही. मग शेवटी करायचं काय दुःखंड थांबवावं लागते. मग क्लास दर्जेदार फलंदाजी आणि सर्वांनी टाळ्या वन मॅन शो पंचायतीसाठी महाराजांनी उत्कृष्ट आयोजन केलं. 2 कॅमेरे लावले. LED आपण अजूनपर्यंत मोठ्या स्पर्धेत पाहिले पण एका ग्रामीण स्पर्धेमध्ये LED बघत नाही आहे. चांगली पंचगिरी बघायला मिळाली. होते वादविवाद तो व्हायलाच पाहिजे. शेवटी ॲग्रेसिव्ह असायलाच पाहिजे. आणि दोन्ही गोगलगाय आहेत बघा. अक्षय देखील कधी जास्त बोलणार नाही आणि साकीर देखील बोलणार नाही. अक्षय ॲग्रेसिव्ह होतो काही वेळेला पण साकीर नाही बघत. क्या खीर कुरमा इनका ज़्यादा खाते हैं क्या. घोस कम खाते लगते आप. यस उद्या गावात त्यांच्या बिर्याणी. लंडनहून फोन आला होता मॅडम. याच्या अगोदरची मॅच तेच जिंकले होते. रात्री 2-2:15 बजा था ना लंडन से फोन आता अपने को. लंडनहून फोन. त्याचे लोक लंडनला मॅच बघतात. सर्वात जास्त फॉरेन कंट्रीमध्ये तारापूरचे लोक लंडनला राहतात. तारापूरचे 30 ते 32 लोक स्थानिकत्व राहतात. कभी है साकिर मुल्ला कहा कि गांव की है क्या बीबी. ओके और इनकी यूपी के है. बाप रे
साकिर मिल का पीछे लगेगा नहीं, इतना बड़ा बंदा खिलाड़ी खेल हॅलो हॅलो ठीक नक्की धन्यवाद सर दीपक सर. चल वेळा आपण मुख्य पारितोषिकाकडे प्रथमतः आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. चला विकी, चला अनिकेत चला या. प्रथमतः आपण बोलूया नक्कीच अंकुश भोईर यांच्या मातोश्री विनंती करेल कोमलताई आई श्रींना पाठवायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज. अंकुश भोईर यांच्या मातोश्रींना विनंती असेल आई आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. शेवटच्या आपण पायीत बक्षीस वितरण करतोय तर नक्कीच आपलं पावलं आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊ द्या प्लीज. आई श्री या मी विनंती करेल. चला आपण मुख्य पाठी जाऊया. प्रथमतः आपण बोलूया या स्पर्धेमध्ये 3 पंच आम्हाला लाभले. सर माईक बंद करा. तर समीर खान ऑफिशियल पंच या. समीर खान या पंच, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तसंच प्रदीप विश्वकर्मा आपण सुद्धा या. प्रदीप विश्वकर्मा आणि चिराग तरे 3 पंच. टाळ्यांचा गजर पंचांसाठी. सुरेख पंच पाहायला भेटले आमच्या या मुख्य व्यासपीठावर. चला विनंती विकी भोईर सन्मान चिन्ह घ्या. मी विनंती करेल आमच्या महिलांना. सौरभ भोईर यांची आई या. सौरभ भोईर यांच्या मम्मी आपण आपल्या शुभस्ते. सौरभ भोईरच्या मम्मी या प्लीज. आपल्या शुभस्ते आपण चिराग तरे यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. चिराग तरे यांना सन्मान चिन्ह द्या आपण. अंकुश भोईर यांच्या आईशी विनंतीच आपण सुद्धा व्यासपीठावर या. टाळ्यांचा गजर पंचांसाठी. येणाऱ्या काळामध्ये डान्सिंग अंपायरची गरज आपण लोकल बॉय पाहायला भेटेल. चिराग तरे यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता. प्रदीप विश्वकर्मा या. मी विनंती करेल पंचायत ग्रामपंचायत सदस्य सौ नैनाताई म्हात्रे यांनी या. यांच्या नैनाताई म्हात्रे यांचे शुभ हस्ते आपण प्रदीप विश्वकर्मा यांचा सन्मान करणार आहोत. खूप टाळ्यांचा गजर प्रदीपसाठी. तदनंतर पहिला पालघर तालुक्यामध्ये ऑफिशियल पंच म्हणून नेमले गेला बिट्टू नावाने प्रसिद्धी समीर खान. वाऱ्याचा प्रवाह. समीर म्हणल्याचा हवा का झोका. विनंती करेल सौ विकी भोईर प्रिया भोईर यायचं आहे. प्रिया बहिणी आपल्या शुभस्ते आपण बिट्टूला म्हणजे समीर खानला सन्मान चिन्हाने अनुरोध द्यायचा आहे. टाळ्यांचा गजर समीरसाठी. सुरेख पंच पाहायला भेटले या स्पर्धेमध्ये. त्यानंतर विनंती करेल आम्हाला ज्यांनी साऊंड सिस्टम प्रोव्हाइड केलं शिव या. डीजे ऑपरेटर शिव यांनी सुरेख संगीत वाद्य आणि सुरेख आमचा आवाज आपल्याकडे पोहोचवला. विनंती करेल हा सन्मान चिन्ह देण्यासाठी लतिकाताई म्हात्रे या. लतिकाताई या आपल्या शुभस्ते पण हा सन्मान चिन्ह देणार आहोत. डीजे साठी टाळ्या झाला पाहिजे. उर्वी डीजे ऑपरेटर शिव साठी. यानंतर मी विनंती करेल पाटील नेटवर्क कपिल पाटील या. मुनित कुडू या. आपण मुनित कुडू या. मॅनफ्रॉम भाडोली सुरेख कॅमेरामॅन. टाळ्यांचा गजर प्रत्येक खेळाडूला चित्रावर टीव्हीवर आणलाय. सुरेखा ताई मात्र या. त्यांच्या शुभेच्छा पण देणार आहोत. मुनित कुडू पाटील नेटवर्कची एक ब्रँड मॅनफ्रॉम भाडोली. टाळ्या मुनित कुडूसाठी. लहान आहे परंतु खूप महान आहे. प्रत्येक खेळाडूचे चेहरे त्यांनी टीव्हीवर आणलेत. प्रत्येक मोबाईलमध्ये स्मार्टफोनवर त्यांनी सगळ्यांना ही संस्कृती आहे बघा. पाया नक्कीच चरण स्पर्श करते संस्कृती आहे. यानंतर मी विनंती करेल आमचे समालोचक ज्यांनी 2 दिवस आम्हाला आवाज पुरवला आणि शब्दांच्या प्रत्येकाच्या होट्यावर हास आणण्यावारे असे समालोचक दीपक संखे साहेबांचा सन्मान. नेहमात्रताई यांनी याचं दीपक संखे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. नेहाताई या. हा सन्मान दीपक संखे साहेबांचा. जरा टाळ्यांचा गजर दीपक संखे. पाहायला गेलं तर खूप वर्षाचा अनुभव आहे या व्यक्तिमत्वाकडे. अजून एक स्पेशल सन्मान असेल. मी विनंती करतो आम्हाला जे प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा मग आम्हाला दिला होता मा भवानीचे प्रोप्रायटर धीरज गुप्ता या. धीरज गुप्ता जे ऑनलाईन स्कोर आहेत पाटील नेटवर्क मध्ये सध्यामध्ये कार्यरत आहे. त्यांचा सन्मान मग साठी प्रत्येकाकडे मग गेलाय. टाळ्यांचा गजर धीरज गुप्तासाठी. संजय मात्रे दादा या. आपल्या शुभस्ते पण देणार आहोत हा सन्मान. धीरज गुप्तासाठी टाळ्या झाला पाहिजेत. धीरज गुप्तासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या वाजवा प्लीज. आवाज येत नाहीये.
तुमचं सर्व ॲनालिसिस तो दाखवायचा, टाळ्या त्यासाठी असायलाच पाहिजेत. यानंतर आपण बोलूया एक असा सन्मान, तो असं व्यक्तिमत्व आहे ना, मन मिळावू, मनाची शांत, विकेट बनवणं असं, मैदान बनवणं असं, पहिल्या व्यक्ती समालोचन करणार असं व्यक्तिमत्व पाहायला भेटतंय. संतोष पाटील, संतोष पाटील या आपला एक सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. संतोषजी पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी बोलवेल शीतल ताई, या शीतल ताई आपले शुभस्थ पण हा सन्मान करणार आहोत. संतोषजी पाटील यापुढे शीतल ताईंना विनंती करली आपल्या हस्ते संतोषसाठी ताळा द्यायला पाहिजे. एक सुरेख वॉइस मॅन फ्रॉम उमरोळी, उत्कर्ष पाटील नाही आहेत, नक्कीच ते निघून त्यांचा आम्ही धन्यवाद करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण बोलूया मुख्य पारितोषिकाकडे जे आपण वितरित करणार आहोत. येस, त्यानंतर पाहिलं तर आणखीन एक आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला आणि सातत्याने सर पाहिलं तर खूप सुरेख आवाज, प्रत्येकाची जाणीव असणारा असा व्हॉइस ऑफ व्हॉइसर युसुफ सय्यद मी विनंती करीन या ठिकाणी. सुप्रिया ताईंना मी विनंती करीन या आपल्या शुभ हस्ते व्हॉइस ऑफ व्हॉइसर म्हणजेच युसुफ सय्यद जोरदार गायन त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. या टुर्नामेंटसाठी खूप मेहनत घेतली, सलग जर पाहिलं तर 5व्या वर्षामध्ये आम्ही दोघे या टुर्नामेंटमध्ये असतो. तदनंतर आपण या ठिकाणी पारितोषिक वितरणासाठी, मुख्य पारितोषिक वितरणासाठी आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिलं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेवटची मॅचची मॅन ऑफ द मॅच ही मॅच आपण इथे देण्यासाठी नक्कीच जी गावची मुलगी होती, जी गावची सून झाली अशी प्रिया भोईर यांना मी विनंती करेन, यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. विकी भोईर यांची धर्मपत्नी आपल्याला पाहायला मिळते. तर मॅन ऑफ द मॅच शेवटच्या मॅचचा शाकीर मुल्ला, शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय, ज्यांनी शेवटच्या मॅच मध्ये 41 धावा बनवल्या. सामनावीर आपण पाहतोय धीरज यांच्याकडून आपण पाहतोय एक मग येतोय, कप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर सामनावीरचं जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. तर शाकीर ठरतोय शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतरचा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल उत्कृष्ट गोलंदाज. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज ची ट्रॉफी आपल्याला सौजन्य झालेली आहे. श्री जैनेंद्र भालचंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य पंचाळ यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज मी वितरण करण्यासाठी श्री जयंत तरे यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. नक्कीच एनी गेसेस कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? इथे पाहिलं तर आम्हाला 3 गोलंदाज पाहायला मिळाले जे उत्कृष्ट होते. यामध्ये जर पाहिलं तर एक मिस्टर कैवल्य, दुसरा मिस्टर फरदीन आणि तिसरा जर पाहिलं तर सर्वात कमी इकॉनॉमी आणि 6 विकेट्स असं आपण स्क्रीनवर देखील पाहणार आहोत. मिस्टर रोहन गावड ठरतोय या टुर्नामेंटचा बेस्ट उत्कृष्ट गोलंदाज. येस, त्याच्यापर्यंत आपण रोहन आहे का? येस, प्रदीप आहे. प्रदीप इथे मात्र आपण पाहतोय आणि जी स्क्रीनवर आपण पाहू शकतोय आपण स्क्रीनवर देखील पाहू शकतील सर्वात इकॉनॉमी जर पाहिलं तर धावसंख्या कमी देणारा धावसंख्या गोलंदाज म्हणून रोहन आपल्याला पाहायला मिळतो. जोरदार टाळ्या रोहनसाठी. त्यानंतर पाहिलं तर आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज ची ट्रॉफी आपण देणार आहोत. ही ट्रॉफी आपल्याला पुण्याचे एकदा जयेंद्र भालचंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य पंचाळी यांच्याकडून आलेली आहे. तर ही ट्रॉफी वितरणासाठी मी
या ठिकाणी जय भवानी महिला बचत गट अध्यक्ष नेहा म्हात्रे यांना विनंती करीन की आपण या आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. आणि उत्कृष्ट फलंदाज, नक्कीच दोन फलंदाज असे होते जे लीडिंग करत होते आपल्यावर, एक ह्या बाजू एक त्या बाजू, दोन्ही संघ खूप चांगले खेळलेत. मात्र जर विचार केला तर ज्याच्या 175 पॉईंट आहेत, 135 विकेट आणि 4 गडी बाद केले आहेत असा तारापूर संघाचा शाकीर मुल्ला ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. या शाकीर खूप चांगली 175 पॉईंट या शाकीर मुल्ल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शाकिर, गली में फिर चांद निकला विषयी बात करावं पडेगा, कारण आपण बॅक टू बॅक दुसरी स्पर्धा जिंकल्यात. त्या स्पर्धेत देखील तुम्हाला पारितोषिक मिळालं होतं. आज एकंदरीत कसं वाटतंय, कारण तुझ्याकडे अक्षयमध्ये खूप कॉम्पिटिशन होता आणि इथे चांगला फलंदाजी झाली, आणि ह्या फलंदाजीचा राज काय? फलंदाजीचा राज तर हाच आहे, दररोज प्रॅक्टिस करायची तर चांगलाच खेळेल. मग मी असो की कोण पण असो, एकदम दिलने प्रॅक्टिस करायची. कोण असलं की नसलं, माझ्याकडे प्रॅक्टिस करायला मुलं पण नसतात, पण एक तो सगफ आहे आणि तो शारीफ 2 लहान मुलं आहेत. मी त्यांना घेऊन पण जातो, संध्याकाळी कामावरून डायरेक्ट खेळायला जातो आणि प्रॅक्टिस करतो, भले कोण असो किंवा नसो. यासाठी तू म्हटलं की तिला इंटरेस्ट नाही, लग्न झालं तर ती तुला पाठवेल की नाही पाठवेल? पाठवेल ना, आई वडील आहे त्यांना जाम इंटरेस्ट आहे. बहीण आहे, बहीण आतापर्यंत मॅच पण बघत असेल तर जायला भेटेल खेळायला. पण मित्र, संसारचा पण तिच्याशी ठटायचा आहे ना. शेवटी घरामध्ये काय करणार, आई बाबा बाजूच्या ठिकाणी असणार, शेवटी तुम्ही एकत्र असणार ना. शेवटी कशा पुढे मॅनेज करणार? आईला मध्ये टाकणार? काय नाही, ते मॅनेज होऊन जाईल नंतर. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. खरोखर कुठकुठ असायला पाहिजे. क्लास परफॉर्मन्स बघितला. आरशामध्ये एखाद्या आईने किंवा माझ्या ताईने टिकी लावायची, टिकी लावायचा, टॅप केला की चालला, टॅप केला की चालला. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. चला, यानंतरचा पुढचा पारितोषिक आपण देणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जर पाहिलं तर ह्यासाठी देखील आमच्याकडे 2-3 नावं आली होती. नावं जर पाहिली तर या ठिकाणी एक नाव आला प्रतीक, आणि दुसरं नाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय वैभव एक नाव आला. आणि यामध्ये जर पाहिलं तर मिस्टर प्रतीक ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पंचाळी गावाचा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे 2 मॅच मध्ये त्यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. मात्र मी वैभवचं देखील कौतुक करेन, खूप चांगला वैभवने देखील इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण केलेलं. आणि क्षेत्ररक्षकाचं जर उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर त्यांचे कपडे पहा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जोरदार टाळ्या याच्यासाठी. नक्कीच हे पारितोषिक वितरणासाठी मी आमंत्रित करेन लतिका म्हात्रे मॅडम, या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. चला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जोरदार टाळ्या मारायला पाहिजे. क्लास दर्जा दाखवला. एक तर जे पश्चिम मारली, ज्यापर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या ग्रामीण भागात उदाहरण सांगतो, कोंबडीची पिलू चढतात आणि झपकन आकाशातून घार पकडून तशा पहिले चेंडू पकडलाय, तशा पहिले. पण तो कशी प्रॅक्टिस करतो काय वाटतंय? क्षेत्ररक्षकाचं प्राईज मिळालंय, आई कपडे धुताना बघेल, सुपरमॅन अगोदर टाकून ठेवेल. पण कसं वाटतंय, प्राऊडफुल कसं वाटतंय? जरी तुम्ही जिंकला नाहीत तरी एक ट्रॉफी तुमच्याकडे इंडिव्हिज्युअल तुम्हाला मिळालाय. खूप छान वाटलं. ओके, आता इथं फोटोग्राफी पहिली सेशन कोणाला पाठवणार? पाठवू आता कोणाला तरी. ओके, चला बघा, हे संकेत असायला मिळतात. चला, यानंतर आपण पुढचा पारितोषिक देतोय यष्टी रक्षक, विकेट किपर. नक्कीच पाहायला मिळते हे प्रत्येक संघामध्ये नसतं. मात्र आपण पाहतोय विकेट किपर ही ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. सौजन्य आहे कैलासवासी पांडुरंग देवजी भोईर यांच्या स्मरणार्थ श्री अजय पांडुरंग भोईर यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. तर ही ट्रॉफी वितरणासाठी मी या ठिकाणी, चला बघा, बेस्ट किपर आपण कुठे बघत नाही. पहिल्यांदा पंचाळी गावामध्ये तुम्हाला बेस्ट किपिंगचं जोरदार टाळ्यांच्या आयोजनासाठी असायला पाहिजे. काय बक्षीस ठेवली, तो सुपर से उपर जर म्हटलं जातं ना, तसा वरचा दर्जा असणारी ही मोठी तुम्हाला स्पर्धा बघायला म्हणजे ब्रँड आहे, नो डाऊट. यस, या ठिकाणी जर पाहिलं तर मी विनंती करेन विकी भोईर आणि रोहन भोईर यांनी यायचं आहे. ही ट्रॉफी त्यांच्या आजोबांच्या नावाने ही ट्रॉफी
नक्कीच पाहायला मिळते इथे उपलब्ध केली. रोहन या आपण आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक जर पाहिला तर एक चांगला गोलंदाज लेग कटर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संघ आहे तारापूर संघातील आपण पाहतोय यस मिस्टर सेफ ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट यष्टीरक्षक. सेफ कैसे नहीं नहीं सेफ बैक टू बैक 2 बार अपन आ चुके हैं और आप तो जैसे लग रहे हैं ईरान इराक के फुटबॉल पटु ना ऐसे लग रहे हैं. क्या हाइट है, क्या हेयर स्टाइल है, हैंडसम लड़का है. कैसे लग रहा है ये ट्रॉफी लेने के बाद? नहीं इतने बड़े नहीं, कैसे लग रहा है? नहीं नहीं मोबाइल पे तो रातों रात 3-3 बजे तक बात करते हैं इंस्टाग्राम पे. आप आज क्यों नहीं बता रहे हो? बहुत अच्छा लग रहा है. हम लोग ये सेकंड बार इधर फाइनल में रहे और हमारा शाकिर हम लोग ऐसा फॉर्म में है तो हम लोग सब अच्छे खेल रहे हैं. अभी उसकी प्रैक्टिस भी अच्छी चालू है और बस ठीक है. और मैरिड है आप? तो कोशिश जारी है. ओके. तदनंतर आपण एक आणखीन पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचला गेला होता. जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ही ट्रॉफी जर पाहिलं तर कैलासवासी दत्तात्रय देवजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दीपेश दत्तात्रय पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी संघ आदर्श संघ म्हणून आपण एक संघ पाहिला या टुर्नामेंटमध्ये. एकूण जर पाहिलं तर पहा प्रत्येक ठिकाणी आपण 32 संघ घेतोय. मात्र ही स्पर्धा वेगळी होती. या स्पर्धेमधून जर पाहिलं तर तब्बल 42 संघ खेळले गेले. त्याचं कारण आहे कारण की प्रत्येक संघ जर पाहिला तर आपल्या एक गाव एक फॉर्मॅटमध्ये 1 मिनिटामध्ये ज्या 32 टीम असतात त्या पूर्ण होत असतात आणि 1च मिनिट असतं त्याच्यासाठी. आणि जर पाहिलं तर उर्वरित ज्या टीम आहेत त्या कुठेतरी न खेळल्यामुळे बाहेर प्रेक्षक म्हणून उभे असतात. हेच लक्ष वेधलं या वन मॅन शो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या की त्यांनी 42 संघांना इथे प्राधान्य दिले गेलं. नो डाऊट अतिशय सुंदर आयोजन. प्रत्येक जणांचे खुश आहेत. तर नक्कीच यानंतर आपण आदर्श संघ म्हणून एक संघ असा नवीन उतरलाय जो आपल्या कारकिर्दीमध्ये जर पाहिलं तर फक्त 5 ते 6 मॅच खेळलाय. मात्र कोणत्याही भांडण नाही, कोणतेही वादविवाद नाही असा संघ आपण पाहतोय. संघ असेल नक्कीच हे पारितोषिक वितरणासाठी मी संजय मात्रे सरांना इथे आमंत्रित केले. या सर आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण करणार. ही ट्रॉफी आहे आणि आदर्श संघ म्हणून इथे निवड होतोय उमरोळी फायटर संघ जोरदार आल्या. या ना उमरोळीचं कोणी प्रतिनिधित्व या त्याच्या गावाचं कोणी नागरिक असेल तर घ्या. कारण हा सन्मान आपल्या गावाचा, हा मान तुम्हा आमच्या खेळाडूंचा. सर तुम्हीच घ्या ना. हा सन्मान आपल्या गावाचा, मान हा तुमचा आमचा सर्वांचा. आणि हे तुम्हाला फेअर प्ले वाढायला इंग्लिशमध्ये फेअर प्ले म्हटलं जाते. फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्ये ही ट्रॉफी जरूर असते कारण फुटबॉल रफ गेम असतो, फायटिंग गेम असतो. त्या वर्ल्ड कपमध्ये ही ट्रॉफी जरूर तुम्हाला बघायला मिळते. पण आयुष्यामध्ये अर्जेंटिना वर्ल्ड कप 2दा जिंकलाय, 3दा जिंकलाय, पण ही ट्रॉफी त्यांना कधी मिळाली नाही कारण अर्जेंटिना रफ गेम खेळणारा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. यानंतर पारितोषिक आपण वितरण करण्यासाठी आपण पाहतोय यापुढील पारितोषिक आहे नक्कीच चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी प्रकाश नामदेव वैती यांच्या स्मरणार्थ श्री समीर प्रकाश वैती यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा मुलगा आहे आणि रोख रक्कम ही आपल्याला 10,000 रुपये नक्कीच समीर सरांकडून आलेली आहे. तर मी त्यांना विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर नक्कीच थोड्या वेळासाठी ज्यांनी आपल्या गावामध्ये दबदबा निर्माण केला होता, खूप चांगला खेळ केला होता असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वन मॅन शो पंचाळी जरूर यांचं खरोखरच गतवर्षी जर पाहिलं तर दोन्ही संघ हे फायनलमध्ये होते आणि पंचाळी संघाने फायनल मारली होती. आता मात्र चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे घेतोय.
यानंतर आपण एक सन्मान चिन्ह देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरोखरच जर विचार केला तर डीजे असते, आज मात्र आपल्याला ऑर्केस्ट्रा पाहायला मिळाला. आणि ऑर्केस्ट्रामध्ये जे आपण पाहायला मिळत आहेत ना कीबोर्डवाले, नक्कीच निकेत आंबेडकर आपण यायचं आहे, आपला देखील सन्मान होईल. तर मी अंकुश भोईर यांना विनंती करेन, अंकुश दादा यांच्याकडून निकेशसाठी जी ट्रॉफी आहे, जी सन्मान चिन्ह आहे ते द्यायचं आहे. नक्कीच सर्वांनी या टाळ्या वाजवायचा आहे, कारण की यांनी देखील आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडलं या मैदानावर. धन्यवाद निकेत. त्यानंतर पहिलं तर तृतीय क्रमांकाची पारितोषिक ची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. सुमन राजा वरटा ग्रामपंचायत सदस्य पंचाळी यांच्याकडून ही ट्रॉफी आणि रोख रक्कम 10,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. तर मी या ठिकाणी सुमन मॅडमना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आहे ते वितरण करणार आहोत आपण या ग्रामपंचायत सदस्य पंचाळी. मी विनंती करेन सुमन मॅडम यांना, या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरण करणार आहोत. तर नक्कीच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. साई एकता बिरवाडी उर्वी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. या उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघ पुरस्कृत आहे. रोहित पाटील, रोहित पाटील यांचा चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतोय, हार्दिक पाटील. नक्कीच रोहित थांबा, कसं वाटतं एकंदर वडिलांची उंची तुम्हाला बघितलं की तुमचे वडील असं वाटत नाही, हे तर पहिलं त्याचं स्वागत करायला पाहिजे आमच्या रोहितचं. आणि एकंदर कसं वाटतं, कारण एखादं असं लोकांनी प्रेक्षकांनी म्हटलं की विजेता संघ पाहिला जात होता तुमच्या संघाकडे, कुठे कमी पडलात तुम्ही असं वाटतंय? आता लक बाय चान्स खेळले, प्रयत्न केला त्यांनी, नशिबात होतं ते भेटलं. नशीब कसं भेटलं? पप्पांना ऑर्डर मिळते त्या कलागुण वाजवण्यामुळे, तुमच्या डीजे वाजवतं म्हणून तुम्हाला तुमच्या कलामुळे मिळते, नशिबाने मिळत नसते. तर आम्ही बोलतो म्हणून आम्हाला मिळते. काय झालं मी सांगतो, तुमची विकेट लवकर गेली, बाद झाला तिथे गेली, पण तुमच्या समोरच्या संघाने गोलंदाजी खूप चांगली, त्यांची प्रशंसा कराल की नाही? हो नक्कीच. सेफ आहे. परत तो माकराम आहे जे PVPL ला आमच्या टीममध्ये खेळले होते. परत शाकीर भाई वन मॅन शो डेंजर, वन मॅन शो टुर्नामेंट आहे आणि वन मॅन शो शाकीर आहे. थँक्यू वेल डन. यस, निश्चितच बाळा आहेत तर मोबाईलमध्ये जास्त बोलतात, प्रोनाऊन्समध्ये कमी बोलत असतात. इंस्टाग्राम सांगितलं कुठे काय कधी कधी कळणार नाही. ऑनलाईन एक्झाम आलाय ना, त्याच्यामध्ये त्याची मजा आलाय. यस, यानंतरचा पारितोषिक इथे मात्र आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ची ट्रॉफी, ही ट्रॉफी आपण पाहतोय. नक्कीच कैलासवासी संजय तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ अंकुश संजय भोईर म्हणजे अंकुश दादा यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. मी विनंती करेन ही ट्रॉफी वितरणासाठी त्यांचे आई या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आपण पाहतील अरुणा संजय भोईर या उपस्थित आहेत. मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते आणि रोख रक्कम आहे ते अंकुश यांच्यातर्फे असे दोघांकडून हे पारितोषिक वितरण केलं जाईल. तर या रोख रक्कम अंकुश दादा आणि त्यानंतर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या मातोश्री यांच्याकडून हे वितरण केलं जाईल. आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय यस साई कृपा देलवाडी संघ. या आपण पूर्ण टीमने आला तरी हरकत नाही, कारण की हा मान आपला आहे. अक्षय या अक्षय. कळत झालं, एक मिनिट थांबा. बघा ह्या संघाची तुम्हाला गोष्ट सांगतोय, ओपन टुर्नामेंट मध्ये 50,000चे बक्षीस. आज नाईट मॅच चालू आहे, तिथे संध्याकाळी क्वार्टर फायनल मध्ये 6 चेंडू 8 धावा करता आल्या नाही, तिथे पराभूत झाले. पण त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे पराभूत झालो त्याचा मला गम नाही, आणि आम्ही जिंकलो असतो तरी इकडे असतं. कसं वाटतंय? बऱ्याचशा वेळेस तुमच्या हातातल्या मॅच गेल्यात, सरावली म्हणा
आपले दोस्ती चषक म्हणा, आता झालेला सामना म्हणा, पण या स्पर्धेमध्ये बाकी तुम्ही काहीतरी शिकून गेलात त्या बाकीच्या स्पर्धे आणि इकडे पुढे पूर्ण करून दाखवत. काय म्हणाले आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप चांगलं केलं आहे आणि पंचायत गावामध्ये तर जेव्हा आयोजन होतं तिकडे आम्हाला खेळायची खूप म्हणजे खूप आम्हाला आवडतं खेळायला. आम्हाला जेव्हा एंट्री टाकली तेव्हा आम्हाला एंट्रीमध्ये आमचं नाव पण होतं, आम्ही एक्स्ट्रामध्ये होतो, पण त्यांनी 32 संघाचे 48 संघ केले तेव्हा आम्हाला खेळायला भेटलं आणि ती आम्हाला संधी इथे खेळायला दिली आणि त्याच्यामुळे आम्ही आज फायनलला पोहोचलो. त्यांचे खूप मनापासून आभार आहेत आम्ही. यस, हेच मला पाहिजे होतं की तुमच्या एक्स्ट्रामध्ये टीममध्ये माहिती होतं आणि हे बघायला मिळालं. म्हणजे खरोखरच एखाद्या कोहिनूरच्या पाण्यातला शिंपल्यामधून हिरा कसा सोडायचा तो हिरा शोधण्याचं काम त्याने केलं आणि आज लोकांना दाखवून दिलं की आम्हाला चान्स दिला तर माणूस कसं करू शकतो आणि प्रत्येक सामान्य माणूस शिकतो आणि शिकता शिकता माणूस जिंकून दाखवतो. एकदा जोरदार झाला दिलवाडी संघासाठी झाला पाहिजे. चला पुढचं. जस नक्कीच काका, आपण पुढचं पारितोषिक हे जर पाहिलं तर पूर्ण टुर्नामेंटचा विचार करून आणि ज्याचं मान असतं हा पारितोषिक आपण पाहतोय. नक्कीच मालिकावीर हा पारितोषिक आपण देणार आहोत. तर मालिकावीर ट्रॉफी वितरणासाठी मी इथे पाहतोय जी ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. कैलासवासी गुलाब गंगाधर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री नितीन गंगाधर म्हात्रे यांच्याकडून आलेली आहे. ही वितरणासाठी मी सविता भोईर यांना नक्कीच आमंत्रित करेन. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. तसेच या टुर्नामेंटसाठी जर पाहिलं तर वी स्पोर्ट्स म्हणजे अनिकेत राऊत आणि विशाल वैद्य यांच्याकडून एक बॅट आलेली आहे. ही बॅटसाठी मी नेहा म्हात्रे मॅडमना बोलवीन. त्यांच्या शुभ हस्ते ही बॅट इथे वितरण केली जाईल. तसेच आणखीन एक पारितोषिक आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय जी शूज आहेत. नक्कीच अचिवर स्पोर्ट्स म्हणजेच मिथुन पागदरे यांच्याकडून आपल्याला हे शूज आलेले आहेत. तर हे वितरणासाठी मी नैना म्हात्रे मॅडम यांना बोलवीन. यांच्या तिघांच्या शुभ हस्ते हे एक पारितोषिक आपण वितरण करणार आहोत. नक्कीच मालिकावीरचा पुरस्कार ज्यांचे पॉईंट्स जर पाहिले तर 188 पॉईंट्स आहेत, 166 रन्स आणि 2 विकेट्स करणारा नक्कीच ज्याने या टुर्नामेंटमध्ये नक्कीच 52 रन्स नॉट आउट खेळलाय असा अक्षय राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. अक्कू करतोय या मॅचचा नक्कीच मालिकावीर. अक्षय नक्कीच अक्षयची एक गोष्ट आणखीन सांगेन की जेवढ्या टुर्नामेंट झाल्या आपल्या पालघरमध्ये जर पाहिलं तर या वर्षीच्या सर्वात जास्ती रन्स जर पाहिलं तर अक्षयच्या बॅटमधून आलाय. जोरदार टाळ्या पुण्याच्या एकदा या अक्षय राऊतसाठी. बघा कारण दाखवतो एवढा घसा बसलाय. अरे एवढे बक्षीस मिळताना घरातली रागवलेली बायको देखील घुसली. माझ्या नवऱ्यानं उडावून सांगेल काय सांगशील अशा पद्धतीने. आज घरामध्ये जाशील तर बघायला मिळेल. बघ माझ्या बायकोचं फोन आला, ताई दाखवलं का नाही. मी सांगितलं बक्षीस समोर माणसाने कसं वाटतं, काय परफॉर्मन्स झाला यावेळेस, कोणता असं विचार करून तू फलंदाजी केली? खूप चांगलं वाटतंय. आमच्यासाठी बघायला गेला तर मुरब्याबरोबर सामना होता ना तो खूप मोठा होता. 1 ओव्हर 30 रन्स पाहिजे होते. तो सामना आम्ही हरलेलो होतो, त्याच्यातून आम्ही जिंकलो. तोच आमच्यासाठी फायनल सामना होता. निश्चितच वेल डन. याहीच पुढे पुढे असाच परफॉर्मन्स करा. आणि काय म्हणाल टुर्नामेंट आपण खूप स्पर्धा खेळतो, आम्ही देखील समाजाकडून, मग ब्रँड स्पर्धा आहे की नाही? ही खूप चांगली स्पर्धा आहे. दरवर्षी बघायला लागलं खूप नवीन काय काय होतं इथे. खूप चांगली स्पर्धा आहे. सुपर ते उपर ब्रँड स्पर्धा बघायला मिळते. जोरदार टाळ्या अक्षयसाठी. मॅन ऑफ द सिरीज काय क्लास दर्जा दाखवलाय. प्रत्येक भारतामध्ये चारही बाजूने फटकेबाजी करताना कव्हर ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, पूल टॅप करून धावा केल्यात आणि हा पहिला पण मॅन ऑफ द सिरीज. आता बाकी जातो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, बॅक टू बॅक. नक्कीच ही टुर्नामेंट जर पाहिली तर ज्याच्यासाठी आपण आयोजित केली जाते रोख रक्कम तसेच पहिल्या क्रमांकाचा मानकरी म्हणजे जर पाहिला तर या पंचाळी गावामध्ये येऊन चॅम्पियन ठरणारा संघ याच्यासाठीचा पारितोषिक आपण वितरण करण्यासाठी प्रथम पारितोषिक वितरण करण्यासाठी मी इथे
येस येस एक आपण सन्मान चिन्ह देण्यात इथे राहिलो होतो. खरोखरच ज्यांनी हे 4 दिवस आहेत, 4 दिवसामध्ये भरपूर मेहनत घेतली. खरोखरच मैदान बनवण्यापासनं ते पूर्णपणे पाणी शिंपणं, त्यानंतर रोलिंग करणं, यासाठी मात्र खरोखरच ज्यांनी मेहनत घेतली. आणि आज या जर पाहिल्या तर अक्षयच्या रन्स असतील किंवा शाकीरच्या रन असतील, या आपल्याला पाहायला मिळाल्या या मैदानामुळे. तर नक्कीच मी विनंती करीन या ठिकाणी मुन्ना गँग यांना आपण यायचं आहे वितरण करण्यासाठी. सचिन भोईर सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण वितरण करणार आहोत. निश्चितच संतोष, येणाऱ्या काळामध्ये हे भावी खेळाडू असतील आपल्या वन मॅन शो पंचाळीस संघाचे. अनिकेत कुठे आहे? इथे मात्र मुन्ना गँगचा लीडर या आपण. अनिकेत या, हेच खेळाडू तुला घेऊन खेळावं लागेल. पंचाळीचा चॉकलेट बॉय आहे, मात्र चॉकलेट कुठला आहे? मेलोडी. यस, मेलोडी चॉकलेट आहे. हा कृष्ण पक्षातला आहे ना, त्याच्यामुळे थोडासा सावळा आहे. चला आपण तर नक्कीच या स्पर्धेसाठी सर्वात पहिलं जर मी विनंती करेन या ठिकाणी, कारण की आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांनी पारितोषिक म्हणजेच बक्षीस जी रक्कम आहे ती इथे आपल्याला मिळवून दिली असे आम्हाला पाहायला मिळते. हेमंतजी म्हात्रे साहेब यांचं आम्ही सन्मान करणार आहोत. तर सुमन वरठा मॅडमना मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते हेमंत सरांचं या ठिकाणी सन्मान केलं जाईल. मित्र जोरदार टाळ्या असून द्या. खूप मोठा आपला सपोर्ट केला, ह्यांच्यामुळे स्पर्धा आपण इकडे यशस्वी करताना पाहतोय. तर असंच आयुष्य असंच सहकार्य असून द्या. आणि याहीपेक्षा मोठ्या टुर्नामेंट होतील आपल्या गावाकडनं, कारण प्रत्येकाचं लक्ष लागते. जिथपर्यंत उमरेमध्ये खेळत नाही तिथपर्यंत खेळाडूला समाधान मिळत नाही. त्यानंतर ज्यांनी आपल्याला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मिळवून दिली असं आपण पाहतोय, कैलासवासी संजय तुकाराम भोईर यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. श्री अंकुश भोईर यांना मी इथे बोलावले जाईल आणि त्यांच्या आईंचं सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल संजय म्हात्रे सरांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण अंकुश दादा यांच्या मातोश्री यांचं सन्मान करायचं आहे. खरोखरच कारण की पारितोषिक इथे मात्र मिळवणं खूप कठीण असतं, मात्र असे दाते मिळणं खूप गरजेचं असते. हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश भोईर आणि त्यांच्या माता आपल्याला पाहायला मिळतात. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. बघा, आई आणि मुलाचं नातं असेल, खांद्यावर हात टाकला म्हणजे समजायचं किती घट्ट नातं असू शकते. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांकडून आपल्याला आलेलं आहे. नक्कीच ग्रामपंचायत सदस्य पंचाळी सुमन राजा वरठा मॅडम यांचं सन्मान केलं जाईल. सौरभ भोईर यांना मी विनंती करतोय की त्याच्या शुभ हस्ते आपण नक्कीच सुमन वरठा मॅडमचं या ठिकाणी सन्मान केलं जाईल, सन्मान चिन्ह दिलं जाईल. या स्पर्धेची एक आठवण. त्यानंतर पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे आपल्याला लाभलेलं होतं, कैलासवासी प्रकाश नामदेव वैती यांच्या स्मरणार्थ श्री समीर प्रकाश वैती या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करणार आहोत. रवींद्र भोईर सरांना मी विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते हे जे सन्मान चिन्ह आहे हे देऊन त्यांचं या स्पर्धेमध्ये खरोखरच ज्यांनी मदत केली त्यांचं स्वागत केलं जाईल. जोरदार टाळ्यांनी यांचं देखील स्वागत करायचं आहे. निश्चितच असंच प्रेम आमच्यावरती असून द्या, कारण ही स्पर्धा दरवर्षी होत राहील का शंकाच नाही. यानंतर आपण पाहणार आहोत ज्यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीर कैलासवासी गुलाब गंगाधर म्हात्रे यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ नितीन गंगाधर म्हात्रे यांच्याकडून ही मालिकावीरची ट्रॉफी दिली गेली. तर मी विनंती करीन नेहा म्हात्रे मॅडम यांना, नक्कीच नेहा म्हात्रे मॅडम या आपलं देखील
सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जाईल. विकी भोईर यांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी नक्कीच सन्मान चिन्ह त्यांना द्यायचं आहे. एक मोमेंटो आपण पाहतोय जो या स्पर्धेची आठवण राहील. घरी मात्र नक्कीच ह्या आठवणी खूप असतात. तदनंतर पाहिलं तर उत्कृष्ट यस आपल्याला जर पाहिलं तर 4 मामा एकत्रित आपण पाहतोय. कैलासवासी पांडुरंग देवजी भोईर, तदनंतर कैलासवासी ज्ञानेश्वर आपण पाहतोय श्री कैलासवासी ज्ञानेश्वर श्रवण भोईर, तदनंतर कैलासवासी जयदास श्रावण भोईर, कैलासवासी नामदेव श्रावण भोईर आणि कैलासवासी सुरेश श्रावण भोईर यांच्या चौघांच्या स्मरणार्थ जर पाहिलं तर त्यांचा भाचा म्हणजेच जर पाहिलं तर आपला सर्वांचा लाडका असा परेश म्हात्रे, नक्कीच हाईट कम फाईट ज्यादा असा आपल्याला परेश म्हात्रे त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी सर्वाधिक जास्त मोमेंटो म्हणजेच ह्या ट्रॉफ्या उपलब्ध करून दिल्या. जयंत म्हात्रे सरांना मी विनंती करीन, तरी सरांना मी विनंती करीन जयंत सर आपल्या शुभ हस्ते ही सन्मान चिन्ह द्यायचं आहे. यस आपण पाहतोय इथे मात्र पाहिलं जाईल कैलासवासी पांडुरंग देवजी भोईर यांच्या स्मरणार्थ श्री अजय पांडुरंग भोईर यांनी आपल्याला उत्कृष्ट यष्टिरक्षक आपण पाहतोय ही ट्रॉफी अवेलेबल करून दिली. तर मी विनंती करीन यस मी विनंती करीन या ठिकाणी या आपला सन्मान केला जाईल. सौ शीतल म्हात्रे मॅडम या आपण मी विनंती करीन पुन्हा एकदा विकी भोईर यांना विनंती करीन. यस या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आपल्याला नक्कीच गरमीचे दिवस आहेत आणि गरमीच्या दिवसामध्ये ड्रिंक्स म्हणजेच पाणी खूप गरजेचं असते. इथे मात्र पाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली अशी उमरोळी गावचे उपसरपंच साहेब म्हणजेच रजनीश गुणाजी पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने खूप खूप धन्यवाद मानलं जात आहे आणि आयोजकांकडून त्यांचं आभार मानलं जातील की त्यांनी आपल्याला या ठिकाणी पाण्याची 4 दिवस लगातार व्यवस्था करून दिली. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील. नक्कीच आपल्या पंचाळी गावच्या ग्रामपंचायत सदस्या नैना म्हात्रे मॅडम यांचं देखील सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जाईल कारण की त्यांचं सपोर्ट खूप राहिलं आहे या स्पर्धेसाठी. मी विनंती करीन या ठिकाणी हेमंत म्हात्रे सरांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं देखील सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जाईल. आणि पंचाली गावचे जर पाहिलं तर एक असे आपल्याला गृहस्थ पाहायला मिळत आहेत जे सातत्याने वन मॅन शोला सपोर्ट करत असतात. असे आपले सर्वांचे लाडके श्री संजय मोरेश्वर म्हात्रे सर यांचं इथे मात्र सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी विनंती करीन लतिका म्हात्रे मॅडमला की त्यांच्या शुभ हस्ते आपण संजय सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सातत्याने जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी हा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असते तेव्हा मात्र संजय म्हात्रे सर या मंचावर असो किंवा आजूबाजूला खूप सपोर्ट करणारे सपोर्टिव्ह या ठिकाणी पाहायला मिळतील. यस जय महाकाल जय साईराम. वन मॅन शो का म्हटलं जाते एका माणसाने करण्याची ताकद असायला पाहिजे म्हणून तर संघाला म्हटलं जाते वन मॅन शो पंचाळी. यस या ठिकाणी आता मात्र शेवटचं आणि अंतिम पारितोषिक आपण देणार आहोत.
हे पारितोषिक जर पाहिलं तर खरोखरच ज्याची आठवण आपल्याला शेवटपर्यंत राहील. कारण की जेव्हा आपण वन मॅन शो पंचाळी हा संघ तयार केला तेव्हा त्यांच्याकडे गोलंदाज कमी होते. मात्र खरोखरच सांगेन असा एक गोलंदाज ज्याच्याकडे पाहून हा चेंडू कधी टाकेल, कारण की त्यांची चेंडू टाकण्याची शैली वेगळी होती, चेंडू फिरवण्याची शैली वेगळी होती. कमीत कमी 1 मिनिट लावायचे एक चेंडू फेकण्यासाठी. असे हे आमचे सर्वांचे लाडके मात्र आपल्याला सोडून गेले. काही दुर्दैव घटना घडली त्यांच्याकडून. कैलासवासी सुनील मधुकर म्हात्रे नक्कीच स्वतःची रिक्षा घेऊन प्रत्येक मुलांना हे आपल्या टुर्नामेंटसाठी सपोर्ट करत होते, घेऊन जायचे, एंट्री फीज त्यांच्याकडून देखील द्यायचे. असे आमचे सर्वांचे लाडके आज मात्र नाहीत आपल्यामध्ये. खूप आठवण येते त्यांची या मुलांना देखील, आम्हाला देखील. असे मी त्यांचे बंधू या ठिकाणी आपण पाहतोय हेमंत मधुकर म्हात्रे यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि कॅश प्राइज देखील त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी दिलेले असे आपले नक्कीच. आणि त्यानंतर पाहिलं तर रिच टू मनी प्रेझेंट्स यांचंही सहभाग आहे या टुर्नामेंटसाठी. खूप चांगली या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. तसेच पाहिलं तर प्रथम पारितोषिक कॅश प्राइज आपल्याला त्यांच्याकडून आलेले आहे. तर मी हेमंत म्हात्रे सरांना या ठिकाणी विनंती करीन की त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. रोख रक्कम 50,000 रुपये आणि एक चमचमाती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. संघ आहे बॅक टू बॅक एकाच आठवड्यामध्ये 2 टुर्नामेंटमध्ये सर्वात प्रथम पारितोषिक पटकावणारा संघ नक्कीच आपण पाहतोय तारापूर 11 म्हणजेच कलंदर तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला आमच्या संघाचे ऑनर आहेत ते आमच्याशी भेटतील. एक मिनिट तुम्ही आमच्याशी बोला जरा. तुमचं सर अपना कैप्टन कहाँ गया? कैप्टन नावेद भाई आइए ना यहाँ पे. अरे नावेद जी क्या लग रहे हैं? नावेद जी रोज फालूदा खाते हैं, बिल्कुल उसी तरह लग रहे हैं. कैप्टन कहाँ गया आपका कैप्टन? हाँ साकिर मुल्ला बॅक टू बॅक तुम्ही 2दा फायनल जिंकलात. गतवेळची फायनल तिथे देखील चांगला परफॉर्मन्स, यावेळची फायनल तिथे देखील चांगला परफॉर्मन्स. कसं वाटतं बॅक टू बॅक दुसरी फायनल? बऱ्याचशा मॅचेस तुमच्या हातातून जायच्या, 3 चेंडू 3 देखील जिंकायचे नाही, 6 चेंडू 6 धावे देखील जिंकायचे. पण आता बाकी तुम्ही खूप प्रोग्रेस केलाय, मुलांकडून खूप काही प्रशिक्षण दिल्यासारखं वाटतंय. कसं वाटतं बॅक टू बॅक दुसरी मॅच जिंकल्याबद्दल? बॅक टू बॅक 2 जिंकले तर जाम बरं वाटत आहे. आणि पहिले तर मी पंचाली गावाचा धन्यवाद करतो की आम्हाला जाम सपोर्ट केला त्याने. पहिल्या वर्षी आम्ही जिंकलेले तेव्हा तिकडे मॅच व्हायची थोडी, तिकडे पण आम्हाला महिला असो किंवा आपले पुरुष असो दोघांचा सपोर्ट भेटायचा. आणि यावर्षी पण सपोर्ट भेटला तर खेळायला पण मजा यायची. आणि मस्त इकडे पंचाळी गावात खेळायला येतात तेव्हा मजाच येते खेळायला. निश्चितच. आता बाकी घरी गेल्यावर काय करणार? गेल्या वेळेला केलं झालं ते विसरलं त्या मॅचचं. आता नवीन दिवस, नवीन ट्रॉफी, नवीन विजेता संघ. आता घरी गेल्यानंतर काय करणार? घरी जाताना 5-5:30 वाजणार आणि आपल्या मोहल्ल्यामध्ये एकदा आता 4 वाजता जागा होतात. आता गाव जागा झालाय तर गेल्यानंतर तुम्ही काय करणार? गेल्यानंतर काय पहिले जेवणार सर्वजण. कोणाच्या घरी तर बिर्याणी बनलेलीच असेल आणि असतेच, तर जेवणार आधी, नंतर बघू काय करायचं. झोपतील नंतर. आणि उद्या ओवराम मॅच आहे परत गावात, तर सर्वजण ओवराम खेळायला जातील. 1 मिनिट फक्त आपण करणार आहोत. 3 चेअर फॉर तारापूर 11. हिप 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 हिप. नक्कीच आणखीन एक मी म्हणेन, कारण की ही स्पर्धा ज्यांच्या आयोजनाखाली हे आयोजन केलं असे अंकुश भोईर, अंकुश दादा यांना मी विनंती करीन की आपण या स्पर्धेचं, या सर्वांचा आभार मानून आपले 2 शब्द मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री गणेशाला वंदन करून मी 2 शब्द बोलत आहे. पहिली गोष्ट तर या टुर्नामेंटसाठी
म्हणजे अवघे आमच्याकडे फक्त 10 का 12 दिवस उरले होते आणि माझ्या असोसिएशनच्या ग्रुपवर सुद्धा अशी चर्चा चालू होती की पंचालीची टुर्नामेंट होणार की नाही यावर्षी, अशी चर्चा चालू होती. पण खरं तर काम सर्वांकडे आहे, माझ्याकडे पण काम तितकंच होतं, तर मी थोडा बिझी होता. पोरं पण मला विचारत होते की अंकुश नक्की टुर्नामेंट आहे की नाही. मी त्यांना सांगितलं मी थोडा बिझी आहे, पण टुर्नामेंट नक्की होणार. ही टुर्नामेंट नक्की होणार, फक्त तुम्ही ग्राउंडवर लक्ष द्या, ग्राउंडसाठी मेहनत करा. आणि खरं तर पैसाच सर्व नसतोय. ज्या या पोरांनी ग्राउंडसाठी मेहनत केली त्यांचे मी खरं तर मनापासून आभार मानतोय. कारण मी बाहेर होता, पैसा येतोय जातोय, पण जी मेहनत करणारी पोरं होती, आज सौरभ भोईर सांगितलं तर माझा राईट हँड आहे या ग्राउंडसाठी. कारण सुरुवातीला सौरभ भोईर एकदा मला एक शब्द बोलला होता की ही पोरं अशी करतात तशी करतात, याच्यामुळे मला हे जमणार नाही हे करायला. पण मी त्याला सांगितलं होतं की अंकुश नंतर की अंकुश असल्यानंतर नसल्यानंतर ही टुर्नामेंट किंवा आयोजन नियोजन हे तुला सुरेख पार पाडायचं आहे. कारण माझा राईट हँड सांगितलं म्हणजे तू सपोर्ट करून या पोरांना सर्व हँडल करू शकतो. म्हणून मी सौरभ भोईरचे खूप खूप आभार मानतोय. त्याच्यानंतर सर्व पोरांनी म्हणजे सौरभ भोईर नंतर जेवढी वनमॅन शोची पोरं आहेत त्यांनी एवढं सहकार्य केलं. जी पोरं आज छोटी छोटी लहान पोरं आहेत त्यांनी सुद्धा एवढी मेहनत घेतली, त्यांचं पण मी खूप आभार मानतोय. आणि मेन म्हणजे सांगायला गेलो तर स्पॉन्सरेट शिवाय ही स्पर्धा पार पडू शकत नाही. स्पॉन्सरेट हा मोठा भाग आहे या स्पर्धेचा. आणि रात्र सर्वांचे असते, रात्री सर्व भेटतात नाही भेटतात. आम्ही पाहुण्यांकडे रात्री घेतलो, अहोरात्री घेतलो, दिवसा गेलो. एका पाहुण्याकडे 4 वेळा गेलो तेव्हा आम्हाला हे कुठून तरी स्पॉन्सरेट भेटलं. स्पॉन्सर काढणं म्हणजे मोठी गोष्ट नसते, पण त्यांना वेळ नसते मोठ्या माणसांना. ते मोठे माणूस वेळात वेळ देतात आणि स्पॉन्सर देतात. याच्यानंतर स्पॉन्सरसाठी जे रिस्टू मनीने आम्हाला एवढी मदत केली की त्यांचा सहकार्य म्हणजे त्यांनी आम्हाला 50,000 रुपये रोख रक्कम दिली. खरोखर रिस्टू मनीचे मी खूप आभार मानतोय. त्याच्यानंतर हा जो महाकाल नाव दिलंय, महाकालवाले ग्रुप इथे आला होता. काही लोक गोव्याला गेलात, काही शिर्डीला गेले होते, पण 2 लोक आली होती. त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं या टुर्नामेंटसाठी. आणि गावातले सरपंच सांगा, सदस्य लोक सांगा, ट्रॉफीसाठी इतके लोक आम्हाला म्हणजे मदत करता, यांना पण मी खूप आभार मानतो यांचे. आणि एवढे बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नक्कीच अंकुश दादा, आपण पाहिलं खूप चांगलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं.